श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा, उद्या आहे माघ पौर्णिमा. मग उद्याच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे. बघा, अशा काही विशेष तिथी असतात, या तिथींवरती स्नान आणि दानाला विशेष महत्त्व असते. मग या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत. मग त्याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, 1 फेब्रुवारी या दिवशी आलेली आहे माघ पौर्णिमा. मग या माघ पौर्णिमेच्या दिवशी बघा, माघ पौर्णिमा, आता पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी खूपच प्रभावशाली आहे. बघा, मग माघ पौर्णिमा हा देखील एक दिवस खूप म्हणजे महापौर्णिमा म्हटलं जातं या पौर्णिमेला. मग या दिवशी आपण हा जो महिना आहे बघा, तपस्या, संयम, शुद्धीकरण आणि आत्मचिंतनाचा आहे. आणि या महिन्याची पौर्णिमा म्हणजे त्या संपूर्ण माघ महिन्याचे आध्यात्मिक शिखर. या दिवशी चंद्र पूर्ण असतो, आकाशात तेजस्वी प्रकाश देत असतो आणि शास्त्रानुसार चंद्राचा थेट परिणाम मानसिक स्थिती, भावनिक स्थैर्य आणि कर्मस्मृतीवर होतो. म्हणूनच बघा, माघ पौर्णिमा फक्त देवपूजेपुरती मर्यादित नसून ती मन, शरीर आणि आत्मा या तिन्हीच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. आता माघ पौर्णिमा म्हणजे नेमकं काय? हिंदू पंचांगानुसार माघ महिना हा सूर्य मकर राशीत असताना येतो. हा काळ उत्तरायणाचा असतो, ज्याला देवांचा दिवस मानले जाते. उत्तरायण म्हणजे प्रकाशाकडे जाण्याची दिशा, अज्ञानातून ज्ञानाकडे, अंधारातून उजेडाकडे जाण्याचा मार्ग. आणि अशा पवित्र काळात येणारी पौर्णिमा सामान्य कशी असू शकते? माघ पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण तेजात असतो आणि चंद्र हा मनाचा कारक ग्रह मानला जातो. म्हणजेच या दिवशी मन अत्यंत संवेदनशील, ऊर्जात्मक आणि ग्रहणक्षम असते. म्हणूनच शास्त्र सांगते की या दिवशी जे विचार केले जातात, जे संकल्प घेतले जातात ते थेट अंतर्मनात रुजतात. मग माघ पौर्णिमेला महापौर्णिमा का म्हटलं जातं? हिंदू धर्मात वर्षभरात अनेक पौर्णिमा येतात, पण प्रत्येक पौर्णिमा समान फल देत नाही. माघ पौर्णिमेला महापौर्णिमा म्हटलं जातं कारण या दिवशी देव, ऋषी आणि पित्र या तिन्ही शक्ती सक्रिय असतात. पृथ्वीवर सकारात्मक ऊर्जा अत्यंत उच्च स्तरावर असते. या दिवशी केलेले स्नान, दान, जप याचे फळ अनेक पटीनं मिळते. पूर्वजांचे ऋण फेडण्याची संधी असते. पुराणांमध्ये असे वर्णन येते की माघ पौर्णिमेच्या दिवशी देवता पृथ्वीवर विचरण करतात आणि मानवाच्या श्रद्धेची परीक्षा घेतात. म्हणूनच या दिवशी जर मन शुद्ध असेल, भावना पवित्र असतील आणि कृती साधी पण श्रद्धेने केलेली असेल तर त्याचे फळ विलक्षण असते. आता बघा, माघ म्हणजे स्नानाचे महत्त्व. पद्मपुराण, स्कंदपुराण आणि इतर धर्मग्रंथामध्ये माघ स्नानाचे महत्त्व वारंवार सांगितले आहे. असे म्हटले जाते की जो माघ महिन्यात स्नान करत नाही तो स्वतःच्या आत्म्याशी अन्याय करतो. हे विधान अतिशय कठोर वाटू शकते, पण यामागचा अर्थ असा आहे की माघ महिन्यातील स्नान फक्त शरीराचे नाही तर कर्माचे, संस्काराचे आणि स्मृतीचे शुद्धीकरण आहे. म्हणूनच प्राचीन काळी ऋषी, साधू, तपस्वी माघ महिन्यात नदीकाठी निवास करत आणि रोज स्नान, जप, ध्यान करत. माघ पौर्णिमा आणि पवित्र नद्यांचा संबंध. माघ पौर्णिमेचा उल्लेख आला की गंगा, यमुना, सरस्वती यांचा संगम आपोआप डोळ्यासमोर येतो. पण शास्त्र सांगतं, जर प्रत्यक्ष नदीवर जाणं शक्य नसेल तर घरात केलेलं स्नानही तितकंच फलदायी ठरतं, श्रद्धेनं आणि योग्य पद्धतीने केलं तर. कारण पवित्रता ही पाण्यात नसून ती मानसिक संकल्पात असते. पाणी हे माध्यम आहे आणि भावना ही खरी शक्ती आहे. माघ पौर्णिमेचा आध्यात्मिक अर्थ. माघ पौर्णिमा फक्त पाप नष्ट करण्यासाठी नाही तर जीवनात संतुलन आणण्यासाठी आहे. या दिवशी मन शांत करणं सोपे जाते. जुन्या नकारात्मक संस्कारापासून मुक्त होता येते. भीती, अपराध, गड, अस्वस्थपणा कमी होऊ लागतो. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. ही प्रक्रिया एका दिवसात जादूसारखी होत नाही, पण या दिवशी केलेला एक छोटासा उपाय सुद्धा अनेक महिन्यांच्या जीवनातील अडथळे दूर होतात. माघ पौर्णिमा एक संधी, एक वळणबिंदू. जीवनात अनेकदा आपण म्हणतो की खूप प्रयत्न केले पण काही बदलच होईनाय, नशीबच साथ देईनाय. मग अशा काही विशिष्ट दिवसांचा आपल्याला लाभ घ्यायचा असतो.
माघ पौर्णिमा हा असाच एक सोन्यासारखा दिवस आहे बघा. हा दिवस भूतकाळाचे ओझे हलके करण्यासाठी, वर्तमान शुद्ध करण्यासाठी आणि भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आहे. माघ पौर्णिमा या दिवशी केलेली आंघोळ फक्त रोजच्या सवयीचा भाग नसते, ती एक आध्यात्मिक प्रक्रिया असते. शास्त्र सांगते की पाणी केवळ शरीर स्वच्छ करत नाही, ते मनावर आणि कर्मस्मृतीवरही परिणाम करते. म्हणून माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. स्नान म्हणजे काय तर शरीरापेक्षा अधिक काही. आपण दररोज आंघोळ करतो, पण माघ पौर्णिमेचे स्नान रोजच्या आंघोळीपेक्षा पूर्णपणे वेगळे असते. या दिवशी स्नान म्हणजे शरीरातील नकारात्मकता काढून टाकते, मनातील जडत्व हलकं करते आणि जुन्या कर्माचा भार कमी करणे होय. माघ महिन्यात केलेले स्नान माणसाला अंतर्मनापर्यंत स्वच्छ करते. पाण्याचा आध्यात्मिक आणि ऊर्जात्मक प्रभाव. पाणी हे फक्त भौतिक तत्व नाही, शास्त्र आणि अध्यात्म दोन्ही सांगतात की पाणी स्मृती धारण करते. म्हणजे ज्या भावनेने पाण्याला स्पर्श केला जातो ती भावना पाणी स्वतःमध्ये सामावून घेतं. म्हणूनच माघ पौर्णिमेच्या दिवशी जर श्रद्धेने, शांत मनाने स्नान केलं तर ते पाणी तुमच्या मनातील नकारात्मक संस्कार धुवून काढते. तीळ एक लहान दाना पण प्रचंड शक्ती. हिंदू धर्मात तिळाला अत्यंत पवित्र स्थान आहे. जन्म, मृत्यू, पितृकार्य, दान या सर्व ठिकाणी तीळ वापरले जातात. याचे कारण असे की तीळ हे कर्मबंधनाशी संबंधित मानले जातात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शास्त्रात लाल तीळ नव्हे तर काळे तीळ, पांढरे तीळ सांगितले आहेत. काळे तीळ पितृ आणि कर्मदोषासाठी. काळे तीळ याचं प्रमुख कार्य म्हणजे पितृदोष शांती, शनिदोष कमी करणे, पूर्वजांचे ऋण हलकं करणं असं मानलं जातं. ज्यांच्या आयुष्यात अकारण अडथळे, पैशाची कमतरता, वारंवार अपयश येत असेल त्यांच्यासाठी काळे तीळ खूप महत्त्वाचे ठरतात. आता पांढरे तीळ लक्ष्मी आणि मानसिक शांतीसाठी. पांढरे तीळ शुद्धता आणि सात्विकतेचे प्रतीक मानले जातात. त्यांचा उपयोग लक्ष्मी कृपा वाढवण्यासाठी, घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी आणि मनशांती करण्यासाठी केला जातो. ज्यांना सतत ताण, अस्वस्थता, भीती वाटत असेल त्यांच्यासाठी पांढरे तीळ विशेष प्रभावी ठरतात. माघ पौर्णिमेच्या दिवशी तीळ स्नानाचा अचूक विधी. हा उपाय अत्यंत सोपा आहे, पण त्यामागची भावना अत्यंत खोल आहे. सकाळी लवकर उठून स्वच्छ पाण्यात एक चिमूटभर काळे तीळ किंवा पांढरे तीळ टाकायचे. पाणी हातात घेताना कोणताही मोठा मंत्र नाही, फक्त मनात शांत विचार ठेवायचा की माझ्या आयुष्यातील नकारात्मक कर्माचा नाश हो. यानंतर शांतपणे आंघोळ करायची. यावेळी घाई करू नये, राग किंवा चिडचिडपणा टाळावा. आणि बघा, आपण जर आता पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला महत्त्व असतं, म्हणून आपल्याला गंगाजल सुद्धा टाकायचं आहे. आता माघ पौर्णिमेचे स्नान सकाळी सूर्योदयाच्या आसपास केले तर त्याचे फळ अधिक मिळते, परंतु जर सकाळी शक्य नसेल तर दिवसभरात शांत वेळ निवडून करता येते. महत्त्व वेळेपेक्षा मनाची तयारी आणि श्रद्धा यांना आहे. कोणते दोष या उपायाने कमी होतात? हा उपाय तत्काळ चमत्कार करत नाही, पण हळूहळू आयुष्याचा प्रवाह बदलतो. पितृदोष कमी होऊ लागतो, घरातील वातावरण शांत होत जाते, अडथळे कमी होऊ लागतात, मनावरचे ओझे हलके होते आणि नकारात्मक विचारसुद्धा कमी होतात. हा बदल हळू असतो पण खरंच चिरकाल टिकणारा असतो. आता या पौर्णिमेच्या दिवशी काही चुका टाळायच्या आहेत. तर बघा, माघ पौर्णिमेच्या स्नानाच्या दिवशी खोटं बोलणं, भांडण, अपवित्र शब्द, नकारात्मक विचार टाळायचे आहेत. माघ पौर्णिमेच्या दिवशी केलेले साधे सोपे उपाय सुद्धा जीवनामध्ये चमत्कार घडवून आणतात. जसा आयुष्याचा प्रभाव हळूहळू बदलू लागतात, जसा नदीचा प्रवाह शांतपणे दिशा बदलतो, तसंच या दिवशी केलेले संकल्प तुमच्या जीवनाची दिशा बदलतो. राजासारखं आयुष्य म्हणजे नेमकं काय? तर राजासारखं आयुष्य म्हणजे फक्त संपत्ती किंवा वैभव नव्हे. खऱ्या अर्थानं राजासारखं आयुष्य म्हणजे मन शांत असणं, निर्णय घेण्याची ताकद असणं, संकटात घाबरून न जाता स्थिर राहणं, कुटुंबात समाधान असणं आणि आयुष्यावर स्वतःचा ताबा असणं होय. माघ पौर्णिमेच्या उपायांचा खरा परिणाम या गोष्टीमध्ये दिसायला लागतो. मन स्थिर झालं, योग्य निर्णय होतात. योग्य निर्णय, योग्य परिणाम. माघ पौर्णिमेच्या उपायाचे प्रत्यक्ष फायदे बघा. माघ पौर्णिमेला जे व्यक्ती समजा ज्यांच्याकडून स्नान, दान आणि संयम पाळतात त्यांच्या आयुष्यात नक्कीच हळूहळू बदल घडून येतात. घरातील वातावरण शांत होतं, अकारण वादविवाद कमी होतात, आर्थिक अडचणी सुद्धा कमी होतात, नोकरी व्यवसायातील अडचणी सुद्धा कमी होतात. या पौर्णिमेचा खूप खोलवर परिणाम होतो. तर बघा, दानाला सुद्धा खूप महत्त्व आहे. यथाशक्ती तुम्हाला जर झालं तर तीळ, तांदळ, अन्नदान, गरजू व्यक्तींना वस्त्र, काहीतरी दान करण्याचा प्रयत्न करा. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे. तसेच चंद्र हा मनाचा कारक आहे. या दिवशी चंद्राला पाणी अर्पण केल्याने मानसिक शांती लाभते, मनातील गोंधळ शांत होतो,
बघा, शांत मनाने चंद्राकडे पाहून पाणी अर्पण करायचं. नामस्मरण आणि मौन या दिवशी मोठ्या विधी आवश्यक नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय एवढं नामस्मरण केलं तरी खूप आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.